कोल्हापुरात शिवजयंतीच्या मिरवणुकीत ट्रॉलीचा पत्रा लागून मुलाचा मृत्यू झाल्याचा वडिलांनी बनाव केला होता। मात्र राजारामपुरी पोलिसांनी 12 तासात हा बनाव उघडकीस आणला असून वडिलांनी चाकू खुपसून मुलाचा खून केल्याचं पोलीस तपासात उघड झाले। 21 वर्षीय जुनेद पठाण असं खून झालेल्या तरुणाचं नाव असून या प्रकरणी वडील गफूर पठाण याला पोलिसांनी अटक केली। ही घटना कोल्हापुरातील विक्रमनगर इथे सोमवारी रात्री घडली। विक्रमनगर इथे चिकन विक्री करणारा गफूर पठाण हा पत्नी आणि 2 मुलांसोबत राहतो। त्यांना दारूचं मोठं व्यसन। त्यांचा मोठा मुलगा जुनेद पठाण याला दारूचे व्यसन लागलं होतं। दरम्यान सोमवारी रात्री दारू पिऊन तो शिवजयंतीत मिरवणुकीत नाचत असल्याची माहिती बापाला मिळाली। त्यामुळे मुलाला ओढत घरी नेलं। दारू पिल्याचा जाब विचारताच दोघांमध्ये जोरदार वाद झाला। नशेत मुलाने वडिलांवर हात उगारला। त्यानंतर रागातून भाजी कापण्याच्या चाकूने वडील गफूर पठाण याने मुलगा जुनेद पठाणला भोगसून खून केला। त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत त्याला CPR रुग्णालयात दाखल करण्यात आलं। यावेळी शिवजयंती मिरवणुकीत पत्रा लागून मुलगा जखमी झाल्याचा बनाव करत पोलिसांना जबाब दिला। मात्र पोलीस तपासात वडिलांनीच मुलाचा चाकूने भोगसून खून केल्याचं उघड झाले। मात्र याबाबत कुटुंबियांचं म्हणणं मात्र वेगळं आहे। जाऊ दे स्वतः दिल्यानंतर ते ना आपली कबुली करून घेतल्यानं मग तिने दिलं इथं आणलं पेरेच बी आत आणायला दिलं नाही। बाहेर रक्ताचं बंब झालं होतं, पाडून दिलं होतं। पाडून दिलं होतं। लेका माझ्या पोरगा तुला काय सांगू, एवढं दाडगा दोडगा पोरगा कापसानं बदलं होतं। सगळं काढून घेतलं माझ्या पोरग्याचं। उठा कोणी तुम्ही माझी की मारते घरकुलिया चाकू मारकुलिया उन्हें चाकू का बहाना कपड्याने मर्दा देने लगे दारू काटने जाको पाइपा भाई देखो क्या करे चाकू का बहाना लगने कपड्याने बोले मैनेज करून जाओ। राजारामपुरी पोलीस ठाणे येथे जुनेद गफूर पठाण वय वर्ष 21 याचा मिरवणुकीमध्ये दुखापत होऊन मृत्यू झाल्याबाबत वर्दी प्राप्त झाली होती। सदर अकस्मात मयतच्या अनुषंगाने सखोल तपास केला असता यातील मयताचा वडील गफूर पठाण याच्या जबाबामध्ये विसंगती आढळली आणि त्या चौकशांत आम्हाला असं आढळलं की यातील मयताचा वडील गफूर पठाण यांनी मुलाशी झालेल्या वादामधून त्याचा चाकूने भोगसून खून केला असून सदरची घटना व त्याचा अपराध लपवण्यासाठी त्यानं पोलिसांना चुकीची हकीकत सांगितली होती। आता वडिलांनीच मुलाचा खून केल्याचे स्पष्ट झाले असून त्या अनुषंगाने यातील जो मयताचा वडील आहे गफूर पठाण याला गुन्ह्याच्या कामी अटक करण्यात आली असून आता पुढील तपास चालू आहे। बरोबर आहे। यातील जो मयताचा वडील आहे गफूर पठाण याने आपला अपराध लपावा या अनुषंगानेच ही चुकीची बातमी सांगितली होती, कारण त्या दिवशी शिवजयंतीची मिरवणूक त्या भागामध्ये होती आणि त्या अपराध लपावा यासाठीच ही माहिती दिली, चुकीची माहिती दिली होती। मुलगा ऍक्च्युअली स्क्रॅपचं दुकानामध्ये कामाला होता मुलगा, आणि वडील आहे तो त्याचं चिकनचा दुकान होतं। चिकनचं दुकान त्यानं आता बंद केलं होतं। असेच काही मिळेल ते काम करत होतं सध्या तो।